हा पाहू शकता मित्रांनो आमचे ब्लॉगर पहा कसे चाललेत आपली बॅग घेऊन डोक्यावर. आता तुम्हाला कसं वाटते ते लोकांना दाखवतात की कशी लोक चालतात तर स्वतः चालले. हे गाईज गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो पंढरपूरमध्ये. आणि आता घरी जायची वेळ आहे आज आणि चालले मंदिराकडे. उघडले का निसर्ग नगरबाग? मी हे घेऊन येतो. आज जरा मंदिराकडे जाऊन येतो. शेवटची सकाळ पंढरपूर मधली. एक रिटर्न करायला डायरेक्ट पुढच्या वर्षी येऊ आम्ही. तर मित्रांनो सकाळी सकाळी चहा घेतो आम्ही. सकाळ सकाळ चहा. घरी जायचं तर आपली खरेदी काय संपायची नाही. माली इकडे चालली आहे. मित्रांनो बघू शकता आजच्या 26 तारखेचा मंदिराचा देखावा. 26 तारखेचा मंदिराचा परिसर. आपापल्या घरी जाण्याचं हेल्मेट उडले आपले नको का? प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी जातील आता मित्रांनो वारी संपन्न करून. मच्छर आलं ना. मित्रांनो बघू शकता अजून किती गर्दी आहे. सकाळी एका ठिकाणी फोटोसाठी चला जय बोलले अजून मुख दर्शनला किती गर्दी आहे अजून. तर मित्रांनो मला असं समजलंय की हा मंदिराचा परिसर पूर्ण मोडण्यात येणार आहे. जे नवीन बनवणार आहे, नूतनीकरण होणार आहे पूर्ण. जे ज्या बिल्डिंग आता या दिसतात मला असं वाटतंय की या पण बिल्डिंगा मोडणार आहेत. काय सांगू शकत नाही. आता मला असं समजलंय दुसऱ्यांकडून का पूर्ण मोडणार आहेत. इकडचा परिसर भारी बनवणार आहेत, पूर्ण भारी बनवणार आहेत. सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत तिथं. हे रस्ते बिस्ते मोठे होणार आहेत. आता किती वर्ष, 3 वर्ष का 2 वर्ष काम चालू राहणार आहे? 3 वर्ष. वारी कशी होते ते आमची आता पुढल्या वर्षीची मलाच नाही माहिती आहे. जसं सरकार बोलतील तसं. हा पांडुरंगाच्या मनामध्ये असेल ना तसंच पुढे होणार आहे. पुढल्या वर्षीची वारी कशी होते ती
सगळे मोडणार आहेत प्रत्येकाचा नाद. तर मित्रांनो आता जायची तयारी चालू आहे आणि सगळी मस्त बसलेत. सगळे बॅगा भरून इकडे सुद्धा हा सगळ्या बॅगा सगळ्या भरून ओके आहेत. अशोकदा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. होते गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तसे मस्त बॅगा वगैरे बदल्यात. जय हरी जय हरी. कसे मस्त आहे की हा रामकृष्ण हरी. आता बाई उठलाय का बघू बाबू. मित्रांनो पाणी न्यायला आलोय सकाळी सकाळी. बिस्लेरी बॉटल घेतली. आता ते मोठं जार नाही घेणार. एक दादाने घेतला. रविदाने घेतला. का कितीला पडला. 100 रुपये. ओके. कारण का आता 12 सोडायचे टाइम लय झाला. चला तर मित्रांनो 7:30 झाले. बसल्यात आता. आज उशीर झाला आम्हाला. वहिनी हा तर या वहिनी जेव्हापासून आला तिथून मदत चालू आहे यांची जेवण वाढायची. घ्यायच्या नंतर परत अर्ध्या जेवढे काय बोलतो तुम्हाला अरे ना महादेव. बसा 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 बसा. गेले गाडीचा. हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम तर मित्रांनो या 12 सोडायला आप बसले. ओके लाडू आता बघ इकडं. बाय बस तू. चला तर मित्रांनो इकडे निघले. आता आम्ही पण निघायची तयारी करतो. चालू दे. पाहू शकता आता वारकरी सर्व घरी आपापल्या घरी निघालेले आहेत. हा हे आमचे जयवंत पवार साहेब. तेही पण खूप 4 दिवस खूप मजा केली. खूप मजा आनंद खूप. आणि ते काय बोलतात माहितीये का त्यांना व्हाईट शर्ट खूप आवडतं. ब्रँड ब्रँड आपला ब्रँड. त्यांना व्हाईट ब्रँड लय आवडतो. हा पाहू शकता मित्रांनो आमचे ब्लॉगर म्हात्रे पहा कसे चाललेत आपली बॅग घेऊन डोक्यावर. तर आता तुम्हाला कसं वाटतंय ते लोकांना दाखवतात की कशी लोक चालतात आणि स्वतः चालले. तर त्यांना कसं वाटतंय. हा तुम्हाला कसं वाटतंय प्रवास असा डोक्यावर. एक नंबर काय टेन्शन नाही. काही टेन्शन नाही त्यांना बोलतात. काही टेन्शन नाही पण ते घरी गेल्यावर बोलतील ना का खूप जमलो. जाम 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 जमलो. आणि हे सावलेचे मोठे आपले रिक्षा चालक मालक संघटनाचे केदारी साहेब त्यांचे तिकडे रिक्षा सहकारी सारखे फोन करून सांगतात कधी येता कधी येता. चला तर मित्रांनो फायनली आम्ही आलो बसमध्ये. जाम शिकत झाली. रिक्षा भेटलीच नाही म्हणून आम्ही चालत आलो एवढा 1.5-2 किलोमीटर.
आपली बॅग इथे ठेवली प्रसादाची आणि बॉटल इथे ठेवल्यात इमर्जन्सी बॉटल बिस्लेरी बाकी सगळे. दादा कसा वाटला? मस्त प्रवास झाला आमचा येताना जाताना. आता आता हाल झाले थोडे, आता हाल झालं. चुकत बिकत आम्ही आलो, काय करणार. रिक्षावाला विचारतो 150 रुपये म्हणतो. 150 रुपये आम्ही काहीतरी करू इकडे खाऊ. नाही रिक्षावाल्याने पार जाम हे केला होता. एवढा काय नसतो तिकीट पण लय 150 रुपये काय 150 रुपये आता एक माणसं बोलल्यानंतर. मग लुटालुटीची हे चालू आहे. त्या साईडला मला दिसत असेल कोणता मठ आहे? तनपुरे. तनपुरे मठाच्या इथंच आहे गाडी. चला आता किती वाजता निघते? अजून लोक यायचे आहेत अजून. हे आपली जेवण झाली ना, जेवली ना, जेवले असतील लोक अजून यायचे आहेत त्याच्यामुळे आम्ही थांबलो. इथे चिकन झाली. ऊन आहे ना, पाऊस नाही इकडे काय नाही त्याच्यामुळे थोडा गरमी जास्त आहे. आता आपल्याकडे रायगड मध्ये पाऊस भरपूर आहे असं बोलतात. दांड्याला बांधायचा पाऊस आहे ना. हा बोलतात असं पण इकडे जाम गरमी आहे मित्रांनो. वरती घ्यायचं जाऊ आपण. मजा क्या बात आहे. खूप दमलो. दमला ना काय रिक्षावाल्याने आपला रिक्षा नाही भेटली म्हणून. टाकला ना बरोबर नाही आलो आपण. तर मित्रांनो पंढरपूर मध्ये हा नाट्यगृह आहे. बघू शकता काय भारी बनवलाय कडक. आणि आपली बस इथे लागले काय दिघे साहेब यंदा देशील ना? हा जय हरी माऊली. जय हरी माऊली. जय हरी. तर बघू शकता काय भारी आहे एकदम. बस सुटायला टाइम आहे त्याच्यामुळे आम्ही जरा वारा खातो. बस सुटायला टाइम आहे अजून. सगळी बाहेर निघत बघू शकता. मित्रांनो फोटोशूट चालू आहे. कसा स्टाईल घे थोडी स्टाईल घ्या. आईला जिपकार जिपकार जिपकाट जिपकाट आराराम महादेव. घे ताई एक घे ताई तुझं एक घे त्या मॉल मध्ये. फॅशन पण हिराला फॅशन. अरे वा डेंजर यू डेंजर. बरोबर आहे आता ते पण पेन बाबू असं दिसत एकदम. काय बोलतो तब्येत ना एक नंबर. तर मित्रांनो फायनली 9:55 आम्ही निघालो. बघू शकता 9:55 आम्ही निघालो. दादा आपापल्या बाजूचे मंडळ आहेत का बघा, चेक करा. निघालो फायनली आम्ही मित्रांनो. आपले शेजारी आता किती वाजतात ना किती नाही. आश्रम केंद्री आलेच का? आले सगळे आले. आश्रम केंद्री चला तर मित्रांनो भेटू प्रवासामध्ये आता ते पण घरच्या. आणि ऊन पण भरपूर आहे ना, जाम ऊन आहे मित्रांनो. शिकत झाली शिकस शिकस. ऊन आहे खूप ऊन. जाम ऊन आहे. पाऊस बिलकुल नाही. जेवण दा ऊन कसं आहे? कडक आहे ना. खतरनाक आहे ना. जास्त ऊन पडलंय इकडे मित्रांनो. आणि आपल्याकडे रायगड मध्ये पडतंय का काय? पडतंय का आपल्याकडे पाऊस? पडतंय का? पडतंय ना. नुसता ऊन पडला मित्रांनो करू शकता. तर मित्रांनो आता थांबलोय जिथं आम्ही जेवायला बसलो जाताना तिथंच थांबलोय आम्ही. हे बघा योगेश्वरी मिसळ पेठ जिथं बसलो जेवायला तिथंच थांबलोय. बघू शकतो तुम्ही. तर मित्रांनो मिसळ खायला सगळे बसले बघू शकतो. सगळे मिसळ खातात. यंदा जेवण नाही यंदा मिसळ. कसे बसले आपा. व्हेरी गुड.
यांना अजून आले नाही, यांना अजून आलं नाही. करा करा. बाकी इकडे बसले. का हो, तुम्हाला जोड नाही का कोण? जोड नाही. हा इकडे बसले बाकीची, ही बाकीची इकडे बसले. ओके चला आम्हाला पण आता बघू घेतो आता. तर मित्रांनो मिसळ मस्त घेतले हे बघा. आता मिसळ खाऊन घेतो. दादा कशी होते? चला तर मित्रांनो आपला नाश्ता वगैरे झाला, मस्तपैकी मिसळ पण खाल्ली आणि आता जायची तयारी करतो आम्ही आता. बाकी तर मित्रांनो आता शिवापूरला थांबलोय. हा कैलास भेल. तर आम्ही इकडे थांबलोय, पहिले वॉशरूमला जाऊन होते. तर मित्रांनो आता 119 किलोमीटर इथून राहिलं आहे. बहुतेक आता 10-10:30 आम्हाला असं वाटतंय लागत. बराच उशीर झाला. आज ट्रॅफिक पण एवढी होती ना, कारण का पंढरपूर मधून सगळ्या गाड्या आता आजच निघाल्या बार्शी सोडून, त्याच्यामुळे ट्रॅफिक पण भरपूर होती. त्याच्यामुळं आम्हाला एवढा उशीर झाला. असं वाटतंय 10-10:30 असं वाटतं होईल आम्हाला. बघू आता किती उशीर लागतंय आम्हाला. 10:30 तर होतीलच. बघू. डेकोरेशन चालू झाला, लाईटी लागल्या. अजून गाडी सुटली नाही मित्रांनो. मित्रांनो हरिपाठ चालू आहे आता. पर्वताप्रमाणे नाही त्याची भक्ती. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण. तर मित्रांनो फायनली पोचलो आम्ही. आता उतरतो, आपली व्हिडिओ इथेच एंड करतो कारण का खूप उशीर झालाय. 2 वाजायला आले, आता 1:30 वाजलाय. परत सकाळी कामावर पण जायचंय. चला बाय बाय, गुड नाईट, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.